नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल पाटील, लक्ष्मी विद्यालय ज्युनियर कॉलेज आसूर खुर्द. प्रथम मी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, गेल्या काही व्हिडिओपासून आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र प्रकरण 2 जागतिकीकरण हा घटक पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण जागतिकीकरणाने केलेले आर्थिक बदल पाहिले. आज आपण राजकीय क्षेत्रावर जागतिकीकरणाने केलेले बदल म्हणजे परिणाम पाहत आहोत. मित्रांनो, हा जो पहिला बदल आहे तो बदल आहे लोकशाहीचे महत्त्व. आज जागतिकीकरणाच्या काळामध्ये लोकशाहीचे महत्त्व किंवा लोकशाहीच्या वैशिष्ट्यामध्ये बदल होत आहे. तुमच्या समोर बघा, जी वैशिष्ट्ये आहेत लोकशाहीची: सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन यांच्या संदर्भात आपण जागतिकीकरणाने लोकशाहीवर केलेला परिणाम पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, 1989 मध्ये पूर्व युरोपमध्ये क्रांती झाली आणि सोव्हिएट युनियनचे विघटन होऊन कम्युनिझमचा अंत झाला आणि त्यामुळे जग हे लोकशाही व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे असे आपण म्हणतो. म्हणजेच सोव्हिएट देशाचे विघटन आणि जगाची लोकशाहीकडे वाटचाल. तुमच्या समोरचे आहेत लोकशाहीचे वैशिष्ट्ये: सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन, सुशासन हे जागतिकीकरणाचं फलित आहे. मित्रांनो, लोकशाही व्यवस्थेमध्ये निर्णय हे बहुमताने घेतले जातात. म्हणजेच पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पुढे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून कसे घेता येईल याकडे पाहिलं जातं. म्हणजेच लोकशाहीमध्ये सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेमध्ये कसं सहभागी करून घेता येईल याकडे पाहिलं जातं. म्हणजे सुशासन व्यवस्थेवर भर दिला जातो आणि हा जागतिकीकरणाचा झालेला एक परिणाम आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत राज्याचे स्थान. दुसरा जो घटक आहे, हे राज्याचे स्थान पाहताना असं मानलं जातं की आज जागतिकीकरणाच्या कालखंडात राज्याचं महत्त्व कमी होत आहे असा समज आहे. इयत्ता 11वी मध्ये आपण पाहिलं, राज्याचे घटक पाहिले, त्यामध्ये सार्वभौमत्व हा एक महत्त्वाचा घटक होता. पण आज जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये सार्वभौमत्व हा राज्याचा जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे याच्यावरती आघात होत आहे. आता पहिल्यांदा बघा की सार्वभौमत्व म्हणजे काय बघा. थोडक्यात सार्वभौमत्व याचा अर्थ राज्याला, एखाद्या राज्याला आपलं अंतर्गत आणि बाह्य धोरण ठरवण्याचा अधिकार, एक्सटर्नल आणि इंटरनल पॉलिसी ठरवण्याचा अधिकार म्हणजेच सार्वभौमत्व होय. पण आज या सार्वभौमत्वावर अंतर्गत घटक आणि बाह्य घटक या दोघांकडून आघात होत आहेत. म्हणून आज जागतिकीकरणाच्या कालखंडात राज्याचे महत्त्व कमी होत आहे असं म्हणलं जातं. आता बघा, सार्वभौमत्वावर आघात करणारे, सार्वभौमत्वाला आव्हान देणारे बाह्य घटक तुमच्या समोर आहेत. समोरच्या आकृतीमध्ये राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे आंतरराष्ट्रीय कायदे, दुसरा आहे प्रादेशिक आर्थिक संघटना, तिसरा आहे पर्यावरण समस्या व मानवी प्रश्न, चौथा आहे बाजारपेठेचे जागतिकीकरण. तर आपण या दोन घटकांचा उदाहरणासह अभ्यास करूया. मित्रांनो बघा की आंतरराष्ट्रीय कायदे
आता हा घटक आपण भारताच्या बाबत पाहूया. तुम्हाला माहित आहे, भारत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांचा आणि संघटनांचा सभासद आहे. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद आहे. भारताला आंतरराष्ट्रीय व्यापार याबाबत काही जे नियम आहेत त्यांचे पालन करावे लागते. तसेच भारताने वेळोवेळी इतर देशाबरोबर काही करार केले आहेत, त्यांचे देखील भारताला पालन करावे लागते. म्हणजे भारताने जे आंतरराष्ट्रीय करार केले आहेत त्या करारांचं भारताला पालन करावं लागतं. उदाहरणार्थ, भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सिंधू पाणी वाटप करार झालेला आहे. हा करार 19 नोव्हेंबर 1960 मध्ये झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार झालेला आहे. हा करार त्यावेळेचे भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय पंडितजी नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांच्यामध्ये झाला. आता या कराराची आपण अत्यंत थोडक्यात पार्श्वभूमी समजावून घेऊया. तुम्हाला माहित आहे, हिमालय जे भारताची शान आहे त्या हिमालयातून एकूण 6 नद्या उगम पावतात. काही नद्या या पश्चिमेने आहेत, काही नद्या या पूर्वेने आहेत. आता पश्चिमेय नद्या बघा, सिंधू, झेलम आणि सतलज ह्या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. पूर्वही नद्या रावी, सतलज आणि ब्यास म्हणजे पश्चिम नद्या सिंधू, झेलम आणि चिनाब, आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या रावी, सतलज आणि ब्यास. आता करारामध्ये असं ठरलं की ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यातील 80% पाणी हे पाकिस्तानच्या वाट्याला आणि 19% पाणी हे भारताच्या वाट्याला. म्हणजेच सिंधू, झेलम आणि चिनाब यांचं 80% पाणी हे पाकिस्तानच्या वाट्याला, 20% पाणी भारताच्या वाट्याला. पूर्वही नद्या आहेत रावी, सतलज आणि ब्याज, यातील 80% पाणी भारताच्या वाट्याला, उरलेल्या 20% पाणी पाकिस्तानच्या वाट्याला. म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू पाणी वाटप करार झालेला आहे. या कराराचं थोडक्यात भारताला पालन करावं लागतं. आता बघा, जसा करार भारताचा पाकिस्तानबरोबर झाला तसा भारत आणि बांगलादेश फरक्का धरणाच्या पाणी वाटपाबाबत करार झालेला आहे. आता हा करार 22 डिसेंबर 1996 मध्ये झालेला आहे. भारताने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गंगा नदीवर धरण बांधलं आणि या धरणानंतर जी स्थिती उद्भवली आणि करार झाला त्याचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. आता हे कराराचे काही मुद्दे आहेत बघा, की भारताच्या वाटेला किती पाणी आणि बांगलादेशच्या वाटेला किती पाणी येईल. आता हा करार आपण पाहताना, याची पार्श्वभूमी पाहताना थोडक्यात आपण फरक्का धरणाचं जे नयनरम्य दृश्य आहे ते त्याचा अनुभव आपण घेऊया. तुमच्या समोरचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ फरक्का या धरणाचा आहे. आपल्याला माहिती आहे, गंगा नदी ही हिमालयातून उगम पावते. त्यानंतर ती नदी बांगलादेशात, भारतातून बांगलादेशामध्ये येते आणि बांगलादेशातून बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन पिसावते. 1972 मध्ये भारताने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात गंगा नदीवर फरक्का हे धरण बांधले. बांगलादेशाने यावरती हरकत घेतली. म्हणजे भारताने पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात गंगा नदीवर जे धरण बांधलं त्यावर बांगलादेशाने हरकत घेतली. त्यानं हा मुद्दा युनोमध्ये नेला, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये हा मुद्दा बांगलादेशानं नेला.
तेव्हा यावर संयुक्त राष्ट्रसंघाने तोडगा काढला आणि 12 डिसेंबर 1996 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये करार झाला. याच्या अगोदर आपण पाहिलं की किती टक्के पाणी भारताच्या वाट्याला यावं आणि किती टक्के पाणी हे बांगलादेशाच्या वाट्याला यावं. ह्याच्या अगोदर जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये दाखवलेला आहे की बांगलादेशाचा वाटा किती, भारताचा वाटा किती. हा जो वाटा आहे हा पाण्याच्या उपलब्धतेवरती आहे. म्हणजे जितकं पाणी उपलब्ध होईल त्यानुसार हा वाटा ठरत आहे. म्हणजे आपल्याला असं थोडक्यात म्हणता येईल की भारताने जे आंतरराष्ट्रीय करार केलेले आहेत त्यांचे भारताला पालन करावे लागते. त्या करारातील नियमांचे भारताला पालन करावेच लागते. म्हणजेच आंतरराष्ट्रीय करार असं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय करारामुळे राज्याच्या सार्वभौमत्वावर आघात होत आहे. कारण त्या आंतरराष्ट्रीय करारामुळे आपल्याला योग्य असं, आपल्या देशाला अनुकूल असं योग्य असं परराष्ट्र धोरण ठरवता येत नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय कायदे हे राज्याच्या सार्वभौमत्वासमोर एक आव्हान आहे. मित्रांनो, आपण आपल्यासमोर अत्यंत नयनरम्य असं दृश्य फरागा धरणाचं पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. बाह्य घटक आहे तो आहे पर्यावरण समस्या. मित्रांनो, तुमच्या समोरचे चित्र आहे ते चेर्नोबिल दुर्घटनेचे चित्र आहे. अपघातानंतर चेर्नोबिल आण्विक प्रकल्पाची जी अवस्था झाली त्याचं हे चित्र आहे. म्हणजेच जेव्हा एखाद्या देशामध्ये पर्यावरणाची समस्या निर्माण होते तेव्हा ती समस्या त्या देशापुरती मर्यादित राहत नाही, तर त्याचे परिणाम इतर देशांना देखील भोगावे लागतात. उदाहरणार्थ चेर्नोबिल दुर्घटना. आता या दुर्घटनेमुळे संपूर्ण युरोपमध्ये रेडिएशन पसरले होते. म्हणून जेव्हा पर्यावरणासंदर्भात एखाद्या देशात आपत्ती निर्माण होते तेव्हा ती आपत्ती त्या देशाला आपल्या फक्त देशांतर्गत ठेवता येत नाही. म्हणून युरोपियन देश आपल्या जनतेला हानी पोहोचू नये म्हणून एकमेकांना सहकार्य करून उपाययोजना करतात. त्यानंतर पुढचा बाह्य घटक आहे मानवी प्रश्न. आता तुमच्यासमोर जे चित्र आहे ते नर्मदा बचाव आंदोलन याचे चित्र आहे. या नर्मदा बचाव आंदोलनाचे नेते आहे मेधा पाटकर. नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्पासारखी जी लहान मोठी धरणे बांधली जात आहेत त्यामुळे हजारो लोकांचे विस्थापन होत आहे, पर्यावरणाची हानी होत आहे. या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी, याला विरोध करण्यासाठी मेधा पाटकर यांनी जागतिक बँकेची मदत घेऊन आपले आंदोलन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या देशामध्ये मानवी प्रश्न निर्माण होतात तेव्हा ते प्रश्न त्या देशापुरते सीमित राहत नाही, तर त्या प्रश्नाला आवाज देण्यासाठी त्या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नेलं जातं. यामुळे राज्याच्या सार्वभौमत्वावरती आघात होत आहे असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हे झाले बाह्य आव्हाने झाली. त्यानंतर आपण पाहूया अंतर्गत आव्हाने, अंतर्गत घटक. राज्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे अंतर्गत घटक. त्याचा पहिला आहे राष्ट्रीय सहमतीचा अभाव. दुसरा आहे वांशिक राष्ट्रवाद. तिसरा आहे मानवतावादी समस्या. चौथा आहे बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य. त्यातील पहिला पाहूया राष्ट्रीय सहमतीचा अभाव. मित्रांनो, तुमच्या समोर जे चित्र आहे ते चित्र आहे जैतापूर
आणि कुडनकुलम, भारतातील जैतापूर आणि कुडनकुलम येथे जे आण्विक प्रकल्प होऊ पाहत आहेत त्यांना विरोध केला जात आहे. आता या प्रकल्पांना परवाना मिळवून देखील काही राजकीय पक्ष आणि NGO यांना विरोध करत आहे. म्हणजेच एखादी राष्ट्रीय सहमतीचा अभावासारखी घटना देशामध्ये घडते, हे एक अंतर्गत आव्हान आहे. त्यानंतर आपण पाहिलं राज्याचे स्थान, याच्यामध्ये आपण पाहिलं अंतर्गत आणि बाह्य घटक. आता तिसरा मुख्य जो घटक आहे तो त्यानंतरचा आहे बिगर राजकीय घटक. तर यांच्यामध्ये काही स्वयंसेवी संघटना, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, NGO, गैर सरकारी संस्था. आता पहा, आज जागतिकीकरणाच्या काळात नागरी समाजाला वाढते महत्त्व मिळाले आहे आणि यातून काही बिगर राजकीय घटक पुढे येत आहेत. यातून काही स्वयंसेवी संघटना, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, NGO, जे गैर सरकारी संस्था हे निर्माण होत आहेत. या संस्था काय करतात? मानवी समस्यावर भर देतात. म्हणून जेव्हा एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करतं तेव्हा या बिगर राजकीय घटकांना देखील यामध्ये समावेश होतो. म्हणजे या NGOचं कार्य आहे त्या देशापुरतं सीमित राहत नाही. म्हणजेच एका देशातील NGO ही दुसऱ्या देशामध्ये यांचं NGOचं कार्य हे व्यापक बनतं, जागतिक बनतं. उदाहरणार्थ भारतामध्ये ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारखे NGO मानवीय समस्येबाबत प्रश्न उपस्थित करून स्थानिक सरकारवरती दबाव आणतात. कारण ह्या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल किंवा ग्रीन पीस यासारख्या NGOनी काश्मीर संदर्भात भारताच्या मानवी हक्काच्या भूमिकेवर टीका केलेली आहे. म्हणजेच जागतिकीकरणामध्ये जे काही बिगर राजकीय घटक आहेत, NGO आहेत, यामुळे राजकीय क्षेत्रावरती परिणाम होत आहे. म्हणजे जागतिकीकरणामध्ये जे बिगर राजकीय घटक असतील ते निर्माण होतात आणि राजकीय क्षेत्रावरती त्याचे परिणाम घडून येतात. चौथा मुद्दा आहे मानवी हक्क. आज जागतिकीकरणाच्या काळामध्ये मानवी हक्काच्या स्वरूपामध्ये बदल होत आहे. म्हणजेच जागतिकीकरणाच्या काळात मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे. पण विकसित आणि विकसनशील देशामध्ये मानवाधिकारांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये फरक करण्याची गरज आहे. कारण विकसनशील देश नागरी आणि विकसनशील देशात नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक अधिकार या अत्यंत गरजेचे असतात. कारण विकसित देशामध्ये आर्थिक अधिकार अगोदर मिळालेले असतात, पण विकसनशील देशामध्ये आर्थिक अधिकार मिळाल्याशिवाय नागरी आणि राजकीय हक्कांना महत्त्व उरत नाही. तसेच विकसनशील देश वैयक्तिक अधिकारापेक्षा समाज आणि कुटुंब यांना अधिक महत्त्व देतात. उदाहरणार्थ भारतासारख्या विकसनशील देशात सामाजिक न्यायावर आधारित अन्न, वस्त्र, आरोग्य, निवारा असेल किंवा शिक्षण असेल यांना प्राथमिक महत्त्व दिलं जातं. म्हणजेच जागतिकीकरणामुळे मानवी हक्काच्या स्वरूपात बदल झाला आहे. पण मानवी हक्काच्या स्वरूपाकडे पाहताना विकसनशील देशाचे मानवी हक्क आणि विकसित देशाचे मानवी हक्क यांच्या स्वरूपामध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यापुढे जाऊन असे मानले जाते की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याण यापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कावर जास्त भर दिला पाहिजे. म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था
अर्थव्यवस्था याच्यावर आधारित मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. म्हणजेच एखाद्या राष्ट्राला आपल्या देशामध्ये मानवी हक्काबाबत निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय त्या राष्ट्राची संस्कृती, त्या राष्ट्राचा इतिहास, त्या राष्ट्राची राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यावर त्या राष्ट्राला मानवी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. तर यानंतर शेवटचा महत्त्वाचा घटक आहे विचार प्रणाली. प्रथम आपण शीतयुद्धाच्या काळातील विचार प्रणाली पाहूया. शीतयुद्धाच्या काळात विचार प्रणाली हा एक महत्त्वाचा घटक होता. विचार प्रणाली जरी एक राजकीय घटक असला तरी विचार प्रणाली व अर्थव्यवस्था यांचा घनिष्ठ संबंध आहे. कारण प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही त्या विचार प्रणालीवर आखली जात होती. थोडक्यात आपल्याला सांगता येईल की एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशाच्या विचार प्रणालीनुसार आखली जात होती. हे आपण पुढील तक्त्याच्या आधारे पाहूया. ह्या तक्त्यामध्ये बघा देश आहेत, त्या देशानुसार विचार प्रणाली आहे, त्या विचार प्रणालीनुसार त्या देशाची अर्थव्यवस्था आहे आणि त्या अर्थव्यवस्थेनुसार त्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या उद्योगाला प्राधान्य द्यायचंही ठरलेलं असतं. उदाहरणार्थ पूर्व युरोपमध्ये साम्यवादी विचार प्रणाली होती म्हणून तेथे साम्यवादी अर्थव्यवस्था होती. अशा अर्थव्यवस्थेत सरकारी किंवा सार्वजनिक उद्योगाला प्राधान्य दिले जात होतं. म्हणजे साम्यवादी विचारसरणीमध्ये खाजगीकरणाला वाव नव्हता, सरकार किंवा सार्वजनिक उद्योगाला प्राधान्य दिले जात होतं. या उलट पश्चिम युरोपमध्ये भांडवलशाही विचार प्रणाली होती म्हणून तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था होती. अशा अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राला जास्त प्राधान्य दिलं जात होतं. पण भारतासारख्या लोकशाही समाजवादी देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था होती. म्हणजेच तिथे खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांचा समतोल हा साधला जात होता. याचा अर्थ असा निघतो की अर्थव्यवस्था कोणती असो त्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक या दोन क्षेत्रांची भूमिका महत्त्वाची असते. त्यानंतर आपण आज जागतिकीकरणाच्या काळातील विचार प्रणाली पाहणार आहोत. हे पाहताना आपल्याला असं दिसतं की पण आज जागतिकीकरणाच्या काळात एकच प्रभावी विचार प्रणाली व अर्थव्यवस्था ही दिसून येते. आज जागतिकीकरणाच्या काळात एकच प्रभावी विचार प्रणाली व अर्थव्यवस्था दिसून येते. त्याचे वर्णन हे बाजारपेठी अर्थव्यवस्था केले जाते. म्हणजेच जागतिकीकरणाच्या काळामध्ये आज एकच प्रभावी अर्थव्यवस्था आणि विचार प्रणाली आहे, त्याला म्हणतात बाजारपेठी अर्थव्यवस्था. पण सर्वच देश एकाच प्रकारच्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत नाहीत. कारण त्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप त्या राष्ट्राच्या विचार प्रणालीवर अवलंबून असते. हे पुढील तक्त्याच्या आधारे पाहता येईल. आता बघा एका बाजूला देश आहेत, त्या देशानुसार विचार प्रणाली आणि बाजारपेठीय अर्थव्यवस्था. उदाहरणार्थ अमेरिकेत भांडवलशाही विचार प्रणालीबरोबरच भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे म्हणून त्याचे वर्णन भांडवलशाही बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते. पश्चिम युरोपमध्ये कल्याणकारी विचार प्रणाली आहे म्हणून त्याचे वर्णन हे कल्याणकारी बाजारपेठी अर्थव्यवस्था असे केले जाते. चीनमध्ये साम्यवादी विचार प्रणालीबरोबर साम्यवादी अर्थव्यवस्था आहे, पण चीनने 1990 नंतर यात बदल केलेला आहे. म्हणजे चीनमध्ये सध्या साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था नाही, तर चीनमध्ये फक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था आहे. आणि भारतामध्ये
लोकशाही समाजवादी विचारप्रणाली असली तरी भारतामध्ये बाजारपेठी अर्थव्यवस्था असा शब्द वापरला जात नाही, तर भारतात आर्थिक उदारीकरण हा शब्द प्रयोग वापरला जातो. म्हणजेच मित्रांनो, आज आपण जागतिकीकरणाने जे महत्त्वाचे जे 5 राजकीय बदल घडवले त्यामध्ये लोकशाहीकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यानंतर राज्याचे स्थान नेमके कसे आहे, त्यानंतर बिगर राजकीय घटकांची भूमिका, त्यानंतर मानवी हक्कांचे स्वरूप बदलले गेले, त्यानंतर शेवटचा बदल विचार प्रणाली. आज जागतिकीकरणाच्या काळामध्ये एकच विचार प्रणाली आहे, ती म्हणजेच तिला म्हणतात बाजारपेठीय अर्थव्यवस्था. मित्रांनो, आज आपण जागतिकीकरणाने राजकीय घटकावर केलेले महत्त्वाचे 5 बदल पाहिलेले आहेत. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.